हे बघा, आज आपण जर बघितलं तर धाराशिव किंवा उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आपली खूप चांगली पोझिशन आहे. आपले जे उमेदवार आहेत अंधळकर साहेब, त्यांचं आधीपासून काम हे लोकांना परिचयाचं होतं, लोकांपर्यंत पोहोचले होते आणि आपली कामं करून देणारा, आपली कामं सोडून देणारा म्हणून आपल्या हक्काचा माणूस, अशी एक त्यांची ओळख ह्या धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आधीपासून होती. त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी तिकीट घेतल्यावर त्यांच्या ताकदीमध्ये अजून एक ताकदीचा भर झाला आणि आज ही सीट विनिंग कॉम्बिनेशन मध्ये येते असं आपल्याला दिसतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पण दिसतं की जे दोन उमेदवार आहेत, अजित पवार गटाचे आणि उबाटा गटाचे, त्यांचे जे उमेदवार आहेत ते आतमधनं नातेवाईक आहेत, ते एका भावकीचे आहेत, ते सोयरे आहेत. तर ह्याच्यामध्ये लोकांना भरोसा नाही राहिलाय की आपण जर खरंच मतदान दिलं तर ह्यांचं आतमधलं सेटिंग आहे की नाही, यांचे साठे लोटे आहेत की नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये जे उस्मानाबादचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आपण इकडच्या शेतकऱ्यांना कितीतरी वर्ष शेतमालासाठी लढताना बघतोय, त्याच पद्धतीने पाण्याचा मोठा प्रश्न आहे, विजेचा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास आहे की आता त्यांना बदल हवाय आणि त्यांचाच एक हक्काचा या जिल्ह्यामध्ये काम केलेला माणूस वंचितच्या तिकिटावरती आज उभा राहतोय, तर त्यांना ते बदल तिकडे निश्चित त्यांच्या स्वरूपामध्ये दिसतोय आणि ते आपल्याला मतांमध्ये पण रूपांतर होताना दिसेल यावेळेस. मोदीची गॅरंटी या 405 नारा लावत आहेत. मोदीच्या गॅरंटीला कशा प्रकारे बघता आपण? हे बघा, मोदींची गॅरंटी आतापर्यंत आपण बघितली तर सगळ्याच्या सगळ्या गॅरंट्या ह्या नकली निघालेल्या आहेत. 400 पार पण होणार नाहीयेत. जर त्यांना 400 पार करायचं असेल तर तुम्ही एक बघा, तुम्ही नुसता आता पत्रकार नुसते प्रश्न नका विचारू, तुम्ही पण जरा अभ्यास करून या. हे तरी बघून या की भाजप 400 पैकी किती लढते आणि एनडीए किती लढते, आणि त्या पद्धतीने तुम्हाला कळेल की जर यांना 400 पार करायचं असेल तर त्यांना श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान मध्ये पण सीटा जिंकायला लागतील, मगच ते 400 पार करू शकतील. आता नुकतंच जे राष्ट्रपती मुर्मू मॅडमला जे आहेत कुठेतरी रामलल्लाचं दर्शन करण्यात आले, यामागे काय त्यांचा नेमकं हेतू होतं असं वाटतं? त्यांच्यावर आम्ही केलेली टीका, आम्ही पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारतोय की योगी आदित्यनाथ होते राम प्राण प्रतिष्ठान मंदिराच्या त्या पूजेला, त्यांचं असणं योग्य आहे, ते उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहेत. नरेंद्र मोदी होते, त्यांचं असणं पण योग्य आहे, ते भारताचे पंतप्रधान आहेत. तिकडे मोहन भागवतांना घेऊन जायचं काय काम होतं? आणि तिकडे आदिवासी भारताच्या पहिल्या आदिवासी महिला प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं का नाही? हा जेव्हा प्रश्नाचं तेव्हा उत्तर नाही देता आलं आणि त्यांना कळलं की आदिवासी भागामध्ये ह्याचा आम्हाला फटका बसतोय, तेव्हा ऐन वेळेस त्यांना दर्शनासाठी घेऊन गेल्या. जर खरंच मान ठेवायचं असेल तर मोहन भागवतांना घरी बसून भारताच्या राष्ट्रपतीला तिकडे नेण्याचं काम हे भाजपाने करायचं होतं. पण एक कळून येते की ह्यांची जी ब्राह्मणवादीची प्रवृत्ती आहे आणि ह्यांची जी एक परत एकदा मनुवाद आहे यांच्या मनामध्ये, तो मनुवाद ठामपणे दिसला जेव्हा भारताच्या राष्ट्रपतीला घरी बसवण्यात येतं आणि मोहन भागवतांना पुढे काढण्यात येतं. आंबेडकर साहेब काय म्हणणार? आपल्या आता साहेबांनी आणि थोरल्या साहेबांनी, प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी हा आशीर्वाद दिल्यानं मला ही संधी मिळालेली आहे. या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे प्रस्थापित आहेत, नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या आहेत. ह्याला नाही तर त्याला, दिराला नाही तर भावजाईला, दुसरा कोण निवडून देणार? आणि या ठिकाणी हे दोन्ही ही भारतीय जनता पक्षाचेच मुखवटे आहेत. इकडे जरी तुम्ही मशालीला उद्या मतदान केलं तरी पहिल्या गाडीनं ओमराजे आणि ते उद्धव ठाकरे पाळणार. 13 वर्ष आम्ही होतो त्यांच्याकडे. हे त्यांच्या इन्क्वायऱ्या, त्यांच्या मुलाच्या इन्क्वायऱ्या अशा लागलेल्या आहेत की एका गाडीनं पहिलं इलेक्शन झालं की सगळे खासदार घेऊन हे भारतीय जनता पक्षामध्ये ओमराजे सहित जाणार. नुसती नौटंकी आहे. टीव्ही वरती, चॅनल वरती, फेसबुक, ट्विटर वरती हा ओमराजे, कुठेतरी मुलगी कोणतरी आडवी आली खाऊचे पैसे मला दिले, अशी तर 10 नौटंकी आम्ही करू शकतो. आम्ही ते करणार नाही. आणि यामध्ये काम केलं पाहिजे. नुसता टीव्ही चॅनल आणि फेसबुक, ट्विटर वरती हा खासदार झाला, आता तो संपणार आहे. आणि त्याला 3ऱ्या नंबरला त्या दिवशीच गेला ज्या दिवशी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं. मतदार बंधू हा त्रस्त झालेला आहे, खूप जास्त चिडलेला आहे की नेमकं त्याला म्हणजे जे मूलभूत गरजा असतात ते पूर्ण होत नाही. आपण जर आला जिंकून तर कशा प्रकारे पूर्ण मूलभूत या जिल्ह्याचं स्वप्न मी साकार करणार. आमचा स्वतःचा श्री रामगिरी शुगर कारखाना तुळजापूरचं वैभव आहे. 400 कोटीचा साखर कारखाना, मी चेअरमन आहे. हे कारखाना चालू करणार. 19 TMC पाणी पिंपळा डॅम मध्ये येत आहे, ते अजून आलं गेलेलं नाही. या ठिकाणी मेडिकल हब झाला पाहिजे, शैक्षणिक हब झाला पाहिजे, मोठमोठे उद्योगधंदे इथं आला पाहिजे. आमचा तिथला विद्यार्थी बाहेर गावी पुणे मुंबईला जगायला आई बापाला सोडून जातोय. त्यामुळे हे हितच आमच्या आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणले जातील. आणि जागेवरती या जिल्ह्याचं लातूर कसा मागणं जिल्हा होऊन पुढे गेला त्या पद्धतीनं उस्मानाबाद, धाराशिव हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आम्ही
सुखदिलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. एक प्रेमाचा संदेश आपल्या मतदारांना. मतदार बंधू भगिनी कुठल्याही दबावाला कशाला बळी न पडता या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये तिसरा चेहरा, तिसरे काय म्हणतात त्याला पर्याय, या ठिकाणी हे दोघंही नको आहे. या जनतेला आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक जाती धर्माला वंचितांना बरोबर घेऊन जे आंबेडकर साहेब पुढे चाललेले आहेत त्यांना आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 4-5 लिंगायताचे चेहरे, 3 मुस्लिम चेहरे, मारवाडी समाज या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी काय न्याय दिला, उमेदवारी दिली, जे 13 वर्षात शिवसेनेने मला दिलं नाही 13 तासामध्ये मला आंबेडकर साहेबांनी दिले. त्यांचं आयुष्यभर मी ऋणी आहे.